पोलीस भरतीचे फॉर्म चालू झाले आणि सर्वांना एकच प्रश्न पडलाय, आता मी कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरू जेणेकरून माझं सिलेक्शन झालं पाहिजे. मित्रांनो, त्यावरती आपण खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. मुंबईचा टाकलाय, नवी मुंबईचा टाकलाय, त्यानंतर मुंबई लोहमार्गचा पण टाकलाय आणि त्यावरती आणखीन मुलांच्या कमेंट आल्या. खूप मुलं बोलले की सर ठाणे सिटी वरती एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, आज ठाणे सिटी वरती आपण एकदम परिपूर्ण माहिती, मागील भरतीचा कट ऑफ, मागील भरतीत जागा किती होत्या, तिथे फॉर्म भरायचा, आपली लेखीला मार्क्स किती पाहिजे, ग्राउंड किती आलं पाहिजे, त्यानंतरून तिथं पेपरचा पॅटर्न कसा आहे, ग्राउंड म्हणजे ग्राउंड कुठे होतं, ग्राउंड वरती होतं की रोड वरती होतं, या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि मग तुम्ही ठरवू शकता आपण फॉर्म भरायला पाहिजे किंवा नाही. चला तर वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, ज्या जिल्ह्याला चांगल्या जागा आहेत अशातलाच एक जिल्हा म्हणजे ठाणे सिटी, आणि नोकरीसाठी पण बेस्ट असलेला, तर त्यावरच आपण बोलणार आहोत. ह्यावेळेस ठाणे सिटीला चांगल्या जागा आलेल्या आहेत. 654 जागा आहेत. त्याची आपण स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. 654 जागा आहेत. त्यातून मित्रांनो मागील भरतीत 666 होत्या, पण मागील भरतीत ओपनला चांगल्या जागा होत्या. त्या तुलनेत ह्यावेळेस ओपनला जागा कमी राहिलेल्या आहेत. तुम्ही ते दोन्हीचा पण तुलनात्मक तुम्ही पाहू शकता. त्यानंतर त्यावेळेस कास्टला जागा कमी दिल्या होत्या आणि ओपनला चांगल्या जागा दिल्या होत्या. ह्यावेळेस कास्टला जास्त जागा दिल्यात आणि ओपनला कमी जागा आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीला इथे चांगल्या जागा आलेल्या आहेत. त्यामध्ये ओपन म्हणजे सर्वसाधारण साठी 52 जागा आहेत. जो पण कुठल्याही कॅटेगरीतला असेल, तो SC, ST, OBC, NT, SBC, SCBC आणि EWS या कुठल्याही कॅटेगरीतला असेल, जो टॉप करेल तो त्या 52 जागातल्या जागा घेऊ शकतो. त्यानंतर महिला राखीव महिला ओपन साठी पण 52 जागा आहेत. मित्रांनो, ही चांगली संधी आहे. त्यानंतर बाकी सर्व कॅटेगरीला तिथे जागा आहेत. खेळाडूला पण चांगल्या जागा दिलेल्या आहेत. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य, गृहरक्षक, या सर्वांसाठी चांगल्या जागा आहेत. पण महत्वाचा मुद्दा मित्रांनो, इथं फॉर्म भरण्या अगोदर आपलं ग्राउंड कसं आहे. आता मी तुम्हाला बोलेल डायरेक्ट फॉर्म भरा, तर ते शक्य नाहीये. तुम्ही स्वतःला माहितीये तुमचं ग्राउंड किती आहे आणि लेखी किती आहे, कारण की इथलं मेरिट टॉपच लागतंय. ज्या मुलांचं ग्राउंड चांगलं आहे प्लस लेखित टॉपचे आहे त्याच मुलांनी इथं ट्राय करायचंय. आणि अगोदर मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या कास्टला जागा आहेत का ते चेक करायचंय. आणि कास्टला चांगल्या जागा आहेत, त्यामध्ये आपण कुठे मोडतोय, कास्टमध्ये तुम्ही सर्वसाधारण मध्ये मोडताय, महिलेत मोडताय, प्रकल्पग्रस्त मध्ये मोडताय, भूकंपग्रस्त, अंशकालीन, पोलीस पाल्य, यात कुठे मोडतोय आपण हे चेक करायचंय. कारण की आणि त्यानुसार मग आपण फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, तिथे पेपर पॅटर्न कसा असतो. पेपर पॅटर्न जीके जास्त पडतं. इथून मागे प्रत्येक वेळेस जीके वरती जास्त प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं आणि पेपर सोपा असतो. बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेत जर विचार केला तर पेपर सोपा असतो. मागील वेळेस पण तसंच झालं, पण मागील वेळेस विज्ञानचे प्रश्न जरा जास्त विचारले होते त्यांनी, म्हणजे थोडं त्यांची विचारण्याची स्ट्रॅटर्जी थोडी चेंज होत आहे. पण इथून मागल्या जर क्वेश्चन पेपर बघितले आणि बाकीच्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर तुम्ही सोडत असाल तर ठाणे सिटीला सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला पण येणार जेव्हा तुम्ही ते ट्राय करून पाहणार. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, 1600 मीटर इथून मागे रोडवरती होत होतं, ह्यावेळेस ते रोडवरती न होता ग्राउंड वरती होणार आहे, सर्कल वरती. ही एकदम महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि खूप साऱ्या मुलांना वाटतं रोडवर होणार आहे, त्या हिशोबाने आपण तयारी करणार आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्कल वरती पळावं लागेल. त्यामुळे आपली तयारी कशी आहे, ह्यावेळेस सर्कल वरती होणार आहे, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आणि मग फॉर्म भरायचा आहे आपण. तर ओपन जर येत आहे तर 43 प्लस ग्राउंड पाहिजे. जर तुमचं ग्राउंड 43 प्लस येत आहे तर तुम्ही तिथं फॉर्म भरला पाहिजे, मला असं वाटतं. आणि जे कॅटेगरीमध्ये येतात ओपन म्हणजे मुलांसाठी सांगतोय मी, तर 43 ज्यांचं ग्राउंड आहे आणि जे SC ST मध्ये येत आहे 41 प्लस ज्यांचं ग्राउंड आहे, तर त्यांनी फॉर्म भरला तर सेफ राहणार आहेत तुम्ही. कारण की तुम्ही इकडे 38 आणि 39 आणि 40 वर क्वालिफाय झाले आणि पेपरला किती टॉप केलं तरी सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर मुलींसाठी, महिलांसाठी जर तुमचं 38 ते 40 ग्राउंड असेल, ओपन मधून फॉर्म भरताय तर तुम्ही तिथं फॉर्म भरला पाहिजे. बाकी कॅटेगरीत तुम्ही 2-3 मार्क कमी पकडून चला, पण टार्गेट आपलं मोठंच असलं पाहिजे, जास्तच असलं पाहिजे. कारण की आपण टार्गेट जर 36चं ठेवलं तर मग आपल्याला 36 पण मार्क येणार नाही. त्या हिशोबाने
जर तुमचं महिलांसाठी 38, 40 किंवा 36 मार्क्स येत आहे कॅटेगरीमध्ये, तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आणि लेखीचा जर विचार केला, पेपर सोपा पडतोय. पेपर जर सोपा पडलाय तर आपलं जर ओपन मधून सिलेक्शन व्हायचंय तर आपलं टार्गेट ग्राउंड 45 आणि लेखी 90 असं 135 पर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. हे टार्गेट ठेवायचंय. किंवा तुम्ही तिकडं 43 केले, इकडे 92 करावं लागतील. 135चं जर टार्गेट आहे तुमचं, जर रेग्युलर पेपर आलाय त्या हिशोबाने जर पेपर आला तर मेरिट हेच लागणार आहे. तुम्ही समजू शकता मागील वेळेस आणि ह्यावेळेस जागेत काही जास्त फरक नाहीये. ह्यावेळेस उलट 10-11 जागा कमी आहेत. मागील वेळेस जास्त होत्या आणि मागील वेळेस ओपनला जास्त जागा होत्या, कॅटेगरीला जागा कमी होत्या. त्यामुळे मेरिट ओपनचं वाढू शकतं, कॅटेगरीचं 1-2 मार्कांनी होऊन जातं. त्यानंतरून महत्वाचा मुद्दा, मागील भरतीचं मेरिट तुम्हाला मी सांगितलंय. त्यात ओपन पुरुषांचं लागलंय 134, महिलांचं लागलंय 125 मेरिट लागलंय. आणि जे पोलीस पाल्य आहेत त्यांचं 113 लागलंय ओपनचं. आणि एक्समॅनचं मेरिट लागलंय 120. मग तुम्ही यावरून ठरवू शकता की मेरिट किती लागतंय, आपल्याला तयारी कशी असली पाहिजे. आणि महिलांचा पण पेपर 40 प्लस आपल्याला, समजा तुम्ही 40 ग्राउंडला घेतले तर लेखीला किती घ्यावे लागतील विचार करा. 125चं मेरिट आहे, मग 40 प्लस तुम्हाला किती घ्यायचे 85, तेव्हा तुमचं टोटल 125 होते. अशा हिशोबाने तुम्ही टार्गेट ठेवा. आणि जर तुम्हाला आणखीन ग्राउंडला कमी आले तर लेखी वाढावं लागेल. ओपनचं सांगतोय कॅटेगरी मधून 2-4 मार्क्स कमी मेरिट लागतंय, त्याबद्दल शंका नाही. ह्या गोष्टी सर्व झाल्या. 1600 आणि 800चं पण तुम्हाला बेस्ट सांगितलं. त्यानंतरून महत्वाचा मुद्दा, सध्या तिथे सीपी कोण आहे, तर आशुतोष डुंबरे हे सध्या सीपी आहेत. कारण की आपण तिथं फॉर्म भरतोय तर आपल्याला ती गोष्ट माहिती असली पाहिजे. त्यानंतरून मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला वाटतंय आपल्याकडून एवढी टोटल होऊ शकते, आपल्या कॅटेगरीला पण जागा आहेत आणि आपली तयारी अशी आहे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे, तर 100% तुम्ही ठाणे सिटीला फॉर्म भरू शकता. ठाणे सिटी बेस्ट आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना पण शेअर करा. आणि व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो, ते 100% तुमच्यापर्यंत येतील. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.